महापूर तसेच अतिवृष्टीने बाधित पात्र लाभार्थ्यांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवून बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात लाखो रुपयांचे अनुदान टाकले गेले। 22 जुलै 2023 ला झालेल्या महापुरातील नुकसानग्रस्त पात्र लाभार्थ्यांच्या नुकसान भरपाईत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बुलढाणा युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले आहे। सदर निवेदनात म्हटले आहे, 22 जुलै 2023 ला जळगाव जामोद शहरासह संपूर्ण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन महापूर आला। त्यामध्ये जनतेचे अतोनात नुकसान झाले। शेती खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट कोसळले। यामध्ये पंचनामे झाले, परंतु बरेच पात्र लाभार्थी आर्थिक लाभापासून वंचित राहिले। त्यांना कुठल्याही स्वरूपाची मदत शासन स्तरावरून झाली नाही। जनता ही सर्व विसरली असे समजून जळगाव जामोद तहसील विभाग तसेच तलाठी बिल्लेवार, तलाठी माटे व इतर काही मध्यस्थांना हाताशी धरून बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात लाखो रुपयाचे अनुदान वर्ग करण्यात आले। दिनांक 22 जुलै 2023 रोजी जळगाव जामोद तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमध्ये काही शेतकरी लाभार्थ्यांना शासन स्तरावरून शेती खरडून गेल्यासंदर्भात शासन स्तरावरून जो लाभ देण्यात आला त्या मोबदल्यामध्ये तहसील विभागातील काही तलाठी व काही मध्यस्थी यांच्यामार्फत बोगस लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मोठी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती। त्या संदर्भात आज मी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं, तक्रार निवेदन सादर केलेलं आहे। त्यामध्ये ज्या तलाठ्यांनी ज्या तहसीलमधील काही त्या तलाठ्यांना सहकार्य करणारे अधिकारी असो वा कर्मचारी असो, तसेच मध्यस्थी यांनी जो शासन स्तरांचा निधीचा जो दुरुपयोग केला, या संदर्भात त्यांच्यावर फौजदारी प्रकरणातील गुन्हे दाखल करावे। तसेच तालुक्यामधील ज्या लाभार्थ्यांच्या याद्या ह्या प्रसिद्ध कराव्या, जेणेकरून तालुक्यामध्ये अशाच पुण्या मंडलमध्ये आणखीन असा गैरव्यवहार झालेला आहे का, गैरप्रकार झालेला का, हे सुद्धा निदर्शनास येईल। तसेच या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व असलेले तलाठी तसेच मध्यस्थी यांची संपत्तीची चौकशी करावी, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मी आज निवेदनामार्फत तक्रार दाखल केलेली आहे। तसेच जे खरेच लाभार्थी याच्यापासून लाभापासून वंचित आहेत, त्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा। तसेच प्रशासनाच्या वतीने तात्काळ यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी असं आपण निवेदन दिलं आहे। तर त्या ठिकाणी मग मला उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी काय म्हटलं? निश्चितच माझं तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याशी दोघांची माझी या संदर्भात चर्चा झाली। त्यांनी निश्चितच सांगितलं की प्रायोरिटी आम्हाला राहील की जो शासन स्तरावरून जो निधी आहे, हा निधी जो चुकीच्या खात्यामध्ये वर्ग झाला तो आम्ही शासन दरबारी जमा करणार आहे आणि यामध्ये जेही दोषी असतील याच्यावर कठोरात कठोर तात्काळ कारवाई केल्या जाईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि या प्रशासन त्यांना कुठेही पाठीशी घालणार नाही, अशा प्रकारचा शब्द मला उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी दिलेला आहे। निश्चितच बघूया की आपण या संदर्भात प्रशासन काय पावले उचलते। त्या अनुषंगाने माझी त्यांना एक विनंती राहील की यांचा कॉल रेकॉर्ड तपासावा। त्यामुळे अधिक कुणी जर यामध्ये इन्व्हॉल्व अधिकारी कर्मचारी असतील ते या अनुषंगाने बाहेर निघतील, तेव्हा त्यांची कॉल रेकॉर्डची तपासणी करावी व त्यांच्या खातेनिहाय चौकशी करावी, संपत्तीची चौकशी करावी की त्यांनी या काळामध्ये कुठल्या प्रकारचे व्यवहार केले, काय केले, गैरव्यवहार केले, हे त्यामुळे निदर्शनास येतील। तेव्हा भविष्यात अशा कुठल्या प्रकारच्या घटना घडू नये, त्या अनुषंगाने शासन स्तरावरून ज्या योजना ह्या लोकांच्या फलस्फूर्तीसाठी, लोकांच्या सोयीसाठी राबवल्या जातात, त्याची कुठं फलस्फूर्ती होण्याकरिता ह्या अशा गोष्टी मारक ठरत असतात। तेव्हा शासनाने सुद्धा माझी विनंती आहे शासनाला की अशा गोष्टीकडे गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी। परंतु सदर बाब प्रसार माध्यमांच्या लक्षात येतात संबंधित अधिकाऱ्यांनी या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केलेली रक्कम दबाव आणून वसूल करण्यास सुरुवात केली। या संबंधीचे आर्थिक व्यवहाराचे मोबाईलवरील ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या प्रसार माध्यमांवरती व्हायरल होत आहे। तरी सदर प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी करण्यात यावी। तसेच या प्रकरणात काही प्रश्न अनुत्तरित आहेत, जसे पात्र लाभार्थ्यांची यादी का प्रसिद्ध करण्यात आली नाही, लाभ देण्यास उशीर का झाला, लाभार्थ्याच्या खात्यात कोणाच्या सांगण्यावरून रक्कम वर्ग करण्यात आली, महसूल विभागातील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या, शासकीय दस्तऐवज डिलीट करण्यात आले, तेव्हा महसूल विभागाने संबंधितांवर कारवाई का केली नाही, संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे डोळेझाक का केली, अशा प्रकारे दिलेल्या निवेदनाद्वारे विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। या सर्व बाबींमुळे जनतेमध्ये सुद्धा संभ्रम पसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। विदर्भ लोकन्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे।
जुलै 2023मध्ये जी अतिवृष्टी किंवा खडून जमीन गेली होती तर नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पैसे मिळाले. मात्र काही बनावट शेतकरी समोर आले, त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचं निदर्शनास आलं. काय नक्की चौकशी सुरू या प्रश्नावर? ॲक्च्युली जळगाव जामोद तालुक्यामध्ये मागच्या वर्षी 22 जुलैला अतिवृष्टी झालेली होती. तर त्या अनुषंगाने DBT पोर्टलमार्फत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत प्राप्त झाली होती. काही तलाठ्यांची रँडमली चौकशी करताना, तपासणी करताना काही गावांमध्ये असं आढळलं की एका रिपीटेड पेमेंट झालेलं आहे किंवा चुकीच्या खात्यात पैसे गेलेले आहेत. तर त्या अनुषंगाने डिटेल माहिती घेण्याच्या आणि आम्ही एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने अहवाल दिल्यानंतर त्या संबंधित समितीच्या अहवालामध्ये जे नमूद शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना ताबडतोब आम्ही नोटीस काढून या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना मिळालेलं पेमेंट कसं योग्य आहे याबाबत त्यांचा खुलासा आम्ही मागवला. त्यांनी सादर केलेल्या खुलासान्वये ज्या ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाल्याचं योग्य आहे असं आमच्या निदर्शनास आलं. त्यांना बघून इतर जे शेतकरी होते त्यांच्याबाबत आम्ही वसुलीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता ज्या कर्मचाऱ्यांनी हा जो प्रकार केलेला आहे, जाणून केला असेल किंवा चुकीन झाला असेल, त्यांच्यावरती काय कारवाई करणार आता? आणि याबाबत आता हे पहिलंच वर्ष होतं DBTचं आणि त्याबाबत जे संबंधित कर्मचारी होते याबाबत त्यांचा देखील आम्ही खुलासा मागितलेला आहे. त्यांच्या खुलाशाचं उत्तर प्राप्त होताच त्याबाबत किती तथ्य आहे याची आम्ही पुन्हा पडताळणी करणार आहोत आणि त्यानुसार पुढील नियमानुसार साहेब 2023मध्ये जुलै 2023मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये शेतकऱ्यांना जी मदत मिळाली नुकसानग्रस्त, त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं. काय नेमकी चौकशी सुरू आहे? किती शेतकऱ्यांचा आतापर्यंत रिकव्हरी झाली आणि किती शेतकरी सापडले त्या संदर्भात? जुलै 2023 22 जुलै 2023ला जी अतिवृष्टी झाली होती जळगाव जामोद सब डिव्हिजनमध्ये, तर त्यामध्ये आमच्या विभागाच्या काही अशा चुका लक्षात आल्या होत्या की कुठेतरी पैसे काही चुकीच्या लाभार्थ्यांना गेले. तर त्यावरून तहसीलदारांनी यामध्ये पूर्व शोध घेतला असता काही 2-4 गावामध्ये काही त्यांना चुका आढळून आल्या. त्या अनुषंगाने त्यांनी शोध घेऊन काही चुकीचे जे लाभ दिला गेला होता त्या सर्व संबंधितांचे बँक अकाउंट होल्ड केले आणि त्या सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांना विचारणा केली आणि त्यांची चौकशी चालू आहे. त्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर त्यांनी रिकव्हरीसुद्धा केलेली आहे. काही ज्या चुका झाल्या आणि त्यासाठी जेही संबंधित कर्मचारी असतील त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. बरं.